नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 13 डिसेंबर आणि वार आहे शनिवार. तर हा कोपरा तुम्हाला जास्तीत जास्त बघायला भेटेल जर मी कुठे बाहेर नाही गेलो तर. म्हणजे ही फ्रेम. आणि आता 11:05 झालेले आहेत आणि आत्ता जस्ट फ्रेश झालो आणि आता कॉफी पितोय. बघा, कालच्या व्लॉगमध्ये जास्त काहीच नव्हतं तरी मी तो अपलोड केलेला आहे, कारण की आपल्याला कन्सिस्टंट राहायचं आहे. तर तुम्ही थोडं ॲडजस्ट करा. जर मी घरी राहतो तर घरचेच व्लॉग बघायला भेटणार आहेत, जर मी बाहेर जातो तर तुम्हाला ते बाहेरचं बघायला भेटणारच आहे. तर थोडं कॉपरेट करा. थोड्या दिवसात आपण नक्कीच कुठे कुठे जायचा प्रयत्न करूया. बघा, जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आमच्याकडे कडधान्यच असते वेजच्या दिवशी. आज आहे मुगाची भाजी आणि भात. आज सकाळपासून मी सिरीजच बघतोय. कुठली बघतोय ते तुम्हाला जेव्हा माझी ती सिरीज संपेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच कळवेल. म्हणजे ती आजच संपणार आहे, कारण की 10 एपिसोड्स ऑलरेडी मी बघून झालेले आहेत. आता फक्त 5 बाकी आहेत. 4 वाजलेले आहेत आणि माझी सिरीज बघून झालेली आहे. एल्विश यादवची वेबसिरीज बघत होतो मी, औकात के बाहर. खूप चांगली सिरीज आहे, एकदा तुम्ही पण बघा. MX प्लेअरवर आणि ॲमेझॉन प्राईमवर आहे. एल्विश यादव म्हणजे यूट्यूबर होता आपल्यासारखाच एक टायमाला. आज तो सिरीजमध्ये काम करतो आहे. यावरून मला होप्स आहेत की मी पण सिरीजमध्ये काम करेल. मस्ती करतो आहे. सिरीज बघत होता. आता थोडे व्लॉग्स बघतो, मग संध्याकाळी जाऊ कुठेतरी. आता तर माझ्याकडे बाईक असून पण मी बाहेर नाही जात मिळत, कारण की ऊन आहे आणि मला टॅन नाही व्हायचं मिळत. नाही जाऊया थोड्या वेळात बाहेर. आता 5:15 वाजलेले आहेत आणि मी चाललो आहे ग्राउंडवर आणि आपल्याला भेटल्यात आयुष. तो पुढे चालला आहे गाडी घेऊन. आताच बाजूला आला होता, पण या अगोदरच्या शॉटमध्ये थोडा टाकीमधून आवाज आला होता. बघा, मी ग्राउंडवर आलेलो. इकडे सुशांत आहे, इकडे आमचा मित्र गोरू आहे फील्डिंग, आणि हा आहे हिमांशू. सुशांत ना कलवा ए, तू माझ्या मावशीच्या मुलाला काय पण बोलतो तो. काय आज गर्दी कमी आहे. पहिले तर मी रोज 5 वाजता खेळतात आमच्या इथे. पहिले तर मी रोज 4:50ला येतो, पण आता खूप लेट येतो. गेल्या वर्षी एक सीन झालेला म्हणून थोडी इच्छा गेली क्रिकेट खेळायची. पहिल्यासारखी इच्छा नाही राहिली. नाहीतर मी शूज वगैरे घालून यायचो पहिले रोज. हाय बॉल रे ये पिल्ला स्टंप और ये वाह जाते हुए 4 की तरफ. आता जस्ट खेळून झालेला आहे आणि चाललो आहे घरी. म्हणजे आज मॅच नाही खेळले, पण पोरं होती तर बॉलिंग टाकून घेतली खूप दिवसानंतर. आज मस्त झोप लागेल. खूप चांगली बॉलिंग पडलेली आहे. आता 6:50 झालेले आहेत आणि आम्ही पतूला कॉल केला होता, पण पतूने उचलला नाही. तर आता आम्ही डायरेक्ट त्याच्या घरी आलो आहे त्याला घ्यायला. आता आम्ही पतूला बसवलेलं आहे पाठीमागे आणि आता आम्ही चालल्यात बोईसर बाजूला. आता अजून आमचं फिक्स नाही मिळत कुठे चालल्यात, पण चालल्यात. आता आम्ही आलो आहे यशवंत सृष्टीमध्ये. तुम्हाला व्हिडिओ बघून माहितीच पडलं असेल, सध्याची ऑस्वालपेक्षाही जास्ती प्रसिद्ध एरिया आहे यशवंत सृष्टी. आता आलो यशवंत सृष्टीमध्ये पाणीपुरी खायला. काही सुचलं नाही का आम्ही पाणीपुरी खायला देतात. आता आम्ही निघालोय पाणीपुरी खाऊन. म्हणजे काय सुचलं नाही खायचं तर आम्ही पाणीपुरीच खातात. आजचे स्पॉन्सर होते आमचे समीर पाटील. आता घरी जाताना बघू आम्ही निनाद पाटीलला भेटू. ते तर दिसला होता तो आम्हाला येताना, पण तो थोडा बिझी होता कामामध्ये. थंडी दिवसांदिवस वाढत चालली आहे. बोईसरमध्ये तर थोडी कमी लागते ॲज कम्पेअर टू उमरोळी, पण सरावलीच्या ब्रिजवर डेंजर थंडी. ही बघा, ही एरिया आहे. इथून चालू झाल्यावर पंचाळीपर्यंत खूप थंडी लागते, कारण की पूर्ण ओपन एरिया आहे आणि बाजूला खाडी पण आहे. आता नाही दिसणार, अंधार आहे, त्यामुळे इकडे खूपच थंडी लागते. आता आम्ही आलेलो निनादच्या हॉटेलमध्ये. जाताना मी याला घेऊन नाही गेलो, कारण की हा कामात होता. मी तुम्हाला आधीच सांगितलं. इथे आमचे सुमित दादा भेटलेले आहेत जाम दिवसानंतर व्लॉगमध्ये. आणि इथे तर भूषण बसलेला आहे. भूषण जरा बिझी आहे. आता आम्ही आलेलो निनादकडे. तर वडापाव तर नव्हता, पण मी समोसा पाव खायला लागलाय. आणि हा माणूस सांगतो तू फेमस होईल, पण ह्याच्यासारखा माणूस व्हिडिओ फक्त बघतो, तू शेअर नाही करत, आणि तू इंस्टाग्रामवर मेसेज करतो का तू फेमस होईल, मोठा होईल. असं कसं काय होईल? हा, मग तू डायरेक्ट शेअर कर, नंतर बोल मोठा होईल. मतलब असेल म्हणून तुझी स्तुती केली असेल. बरोबर. आणि या स्कॅनरवर तुम्ही पैसे मारा.
आम्हाला हार्दिक पाटील ब्लॉगर होईल अशी मी पुढे प्रार्थना करतो. आणि याच्यावर तुम्ही कृपया करून काहीतरी पैसे क्रेडिट करा. आम्हाला मंडेला पिक्चर बघायला जायचं धुरंधर. कृपया आम्हाला मदत करावी. आज रात्री डिनरमध्ये आहे कांदा टॅमॅटो फ्राय आणि चपाती. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळात. आता 10 वाजलेले आहेत आणि माझं जेवण कधीच झालेलं आहे. आणि तेच भाज्या माझ्या आवडतीच्या बनतात कारण की मी फक्त लिमिटेड भाज्या खातो, सर्वच नाही खात. आता चिकन पण का बनते कारण की मच्छी खात नाही. मध्येच मी 4 वर्ष मच्छी खायची बंदच केली होती. आता थोडी म्हणजे 1 ते 2 प्रकार खातो फक्त मच्छीचे. तर होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल, तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.